असं आहे की काँग्रेसने आपल्या निश्चित या ठिकाणी भाजपचा या पुण्यात दहशतवाद वाढलाय या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले, संरक्षण दिले, पुढे हा प्रकार घडला. मागची 2 तास झाले भाजपला या ठिकाणी तळ ठोकले, पण पोलिसांनी त्यांना बचाव केला नाही आणि मुळात मुख्य रस्ता या ठिकाणी अडवून ठेवलाय. असं असताना पुणे पोलिसांचा प्रकार जबाबदार बनत आहे. मागचे 2 तास झाले 11 वाजल्यापासून आंदोलन चालू आहे आणि असं असताना पुणे पोलीस त्यांना संरक्षण देत आहे. त्याच्यामुळे पुणे पोलीस आजच्या या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या 2 एक महिला कार्यकर्त्यांनी एका पुरुष कार्यकर्त्याचे डोकं फोडले, गाड्या फोडलेल्या आहेत. अशा प्रकारचा दहशतवाद आमच्या कॅम्पस मध्ये होतोय. आतमध्ये पोलिसांनी कोंडलं, पोलिसांनी दगडफेक होताना आमच्या कार्यकर्त्यांना ढुकलून मागे नेलं आणि या ठिकाणी जे लोकमतची पत्रकार आणि 2-3 जे पत्रकार आहेत ते इथे बाईट घेत असताना त्यांच्यावर पण दगडफेक झालेली आहे. म्हणजे पोलिसांनी या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. आजपर्यंत पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचा आंदोलन कधी झालं नव्हतं आणि या घाणेरड्या प्रकारामध्ये या सगळ्या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये शहरामध्ये